देशाच्या पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये कोणता सेक्रेटरी एससी नाही आहात. मला आठवत नाही, कोणी झाला असेल तर माहित नाही. शेड्यूल कास्ट पीएमओ मध्ये कोणता सेक्रेटरी दिसत नाही. मी एनर्जी कमिटीमध्ये आहे आणि एनर्जी कमिटीमध्ये सर्व पीएसयू, देशातले सर्व मोठे पीएसयू, एनटीपीसी असेल, भेल असेल, सर्व आमच्या समोर बसतात. त्यांच्या सीएमडी जेव्हा बघतो आम्ही, एकदा असाच माझ्या डोक्यात आला. तर आमचे गडचिरोलीचे सांसद होते किरसानजी, नामदेव किरसानजी. ते एक्साइज कमिशनर होते. रिटायर झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सांसद बनले. त्यांना म्हटलं हे पाट्या वाचा आपण. एकही किरसान, एकही बर्वे, गजबिये, नितनवरे, नारनवरे, मेसराम कोणीच नव्हता. भोयर, राऊत, ओबीसी नव्हता. हा खरा आरक्षण आहे म्हटलं. आपल्याला त्या आरक्षणावर बोट ठेवतात, पण आरक्षण खरा कुठं आहे? किती मेसराम सीएमडी बनले आहे, किती वासनिक, किती बर्वे नाही दिसणार आपल्याला. एकात सोडून द्या, एकाच विषय अपवाद. परंतु आमच्या आरक्षण कशा करता आहे हे सर्वांना माहिती आहे. का आमच्यावर किती अत्याचार झाला, मटका, झाडू, सर्व विषय आपल्याला सर्व माहिती आहे. 3000 वर्ष आमच्यासोबत कसं अमानुष पद्धतीने कसं वागणूक केलेली आहे. आणि आता हे 75 वर्षामध्येच थकले याच्याने आरक्षणासाठी भीती आहे. ही जर हा समाज जर उभा झाला तर मग आमचं काही खरं नाही आहे. कारण की हा समाज जर उभा झाला तर प्रश्न विचारते, आपल्या हक्कासाठी लढतो, की बाबासाहेबांनी जो संविधान दिलेला आहे त्याच्या बाहेर कोणीच जाऊ शकत नाही. ती सरकार कुठलीही हो, पण त्याचे रक्षण करायची जबाबदारी ही आमची आहे. आपण बघितलं असेल कितीतरी अमेंडमेंट कायद्यामध्ये ते आणत आहे, तर त्यांचा उद्देशच तो आहे का आम्हाला जे संविधानाने जे अधिकार दिलेला आहे. आता जे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आमचे अनुसूचित जातीचे पैसे वळवण्यात येत आहे, आमच्या हक्काचे पैसे. म्हणजे ते आपल्या घरी पैसे येणार नाही आहे, परंतु आपल्या समाजाच्या सुधारणा करता, आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता, स्कॉलरशिप करता जे आरक्षण काढून ठेवलेलं आहे त्या पैशातून वेगळे काहीतरी कार्यक्रम करायचे. आपल्या आपण बघितलं की नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या अनुसूचित जातीचे बांधव 8 लाख आहे. 8 लाखाच्या 1% ही काढला तर हा देशपांडे सभागृहामध्ये जागा नाही झाली असती आपल्याला. कारण हा आहे की आमचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि संविधान दिल्यामुळेच मी आज सांसद म्हणून आपल्या समोर बोलत आहे. आपण इथं बसलेला आहो, नाही तर हा देशपांडे सभागृह इथं आपण आलो असतो तो विटाळ झाला असता, आपल्याला बसू सुद्धा दिलं नसतं. माननीय खासदार श्यामकुमार बर्वे, आपण सगळे बातम्या बघतायत, सोशल मीडियावर बघतायत. एक या संसदेच्या अधिवेशनात या सगळ्या प्रश्नावरून गदारोळ सुरू होता आणि आपण बर्वे साहेबांना पाहिलं. राहुल गांधींच्या, प्रियंका गांधींच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांचे पुस्तक आणि बाबासाहेबांचा फोटो घेऊन आणि या सरकारच्या विरोधात फलक घेऊन बर्वे साहेब आपल्याला दिसतात. ठामपणे ते आपल्या अधिकारांसाठी संसदेत लढतायत आणि आमची वारंवार भेट होते, चर्चा होते, तेव्हा कळतं की बर्वे साहेब या समाजाच्या प्रती, एकंदरीत समाजाप्रती खूप विचार करतात. मी त्यांना या ठिकाणी पाचारण करतो की या ठिकाणी यावं आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. मंचकावर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण ऐकत आलेले आहे उपवर्गीकरण, सर्वात अगोदर तर आपल्या अनुसूचित जातीच्या किती % लोकांवर पर्यंत उपवर्गीकरण हा विषय गेलेला आहे, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आपण मेट्रो सिटीमध्ये जे लोक असतात ते न्यूजपेपर वाचतात, बातमी वाचतात, सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असतात, त्यांना थोडंफार माहिती असते उपवर्गीकरण म्हणजे काय. परंतु ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलं, कारण की माझा मतदारसंघ हा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागाची अवस्था आपण बघितली असेल की खूप काही लोकांकडे वेळ नसते की पेपर वाचेल किंवा तो टीव्ही बघेल. त्याचे आजही विषय आहे का माझ्या मुलाला मी शिक्षण कसं देऊ, त्याला उत्तम
ज्या सुविधा आहे त्या कशा पुरवठा करता येईल याच्यासाठी त्याच्या रोजच्या लढाई सुरू आहे. खामकरजीने ज्याप्रमाणे आपल्याला माहिती दिली आता की मुंबईला खूप मोठा विराट मोर्चा निघाला आणि आपल्या आपण बघितलं की नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या अनुसूचित जातीचे बांधव 8 लाख आहे. 8 लाखाच्या 1% ही काढला तर हा देशपांडे सभागृहामध्ये जागा नाही झाली असती आपल्याला. कारण हा आहे की आमचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि संविधान दिल्यामुळेच मी आज सांसद म्हणून आपल्या समोर बोलत आहे. आपण इथं बसलेलो आहो, नाही तर हा देशपांडे सभागृह इथं आपण आलो असतो तो विटाळ झाला असता, आपल्याला बसू सुद्धा दिलं नसतं. आणि ही फक्त ताकद संविधानाची आहे की जेणेकरून आपण इथं बसलेलो आहोत, आपण इथं मीटिंग घेत आहोत, सर्वांच्या एकामेकाचे आचार विचार आपण ऐकत आहोत. परंतु संविधानामुळे आपल्याला काय काय मिळते त्याच्या भान आपल्या सर्व लोकांना आहे का, हा एक प्रश्न आहे. उपवर्गीकरणाकरता आपल्याला सर्वांना भांडायच्याच आहे, लढायच्याच आहे. सरकार त्यांचा जो हेतू आहे हे मनुवादी सरकार आहे, याचे काही आपल्याला कोणाला काही कन्फ्युजन नसायला की ही सरकार आपल्या हिताची आहे. हे जर आपण कोणी समजत असेल, मग कोणत्याही पक्षाचे असेल, तो काँग्रेसचे असेल, भाजपाचे असेल, सर्वांनी कुठेही काम करायला पाहिजे, मला त्याच्यात काही वादविवाद नाही आहे. परंतु जे 12 वर्षामध्ये आपल्या निर्णय आपण ह्या सरकारचे बघितले असेल, एक निर्णय फक्त एक का आमच्या अनुसूचित जातीसाठी किंवा आमच्या शेड्यूल ट्राईबसाठी किंवा बहुजनांसाठी यांनी काहीतरी केलेलं असेल. हे फक्त आपले वोट घेण्याकरिता, आपला मतदान कसं आपल्याला करता येईल त्याकरता आपल्या कानाला जे चांगलं वाटेल तेवढं चांगलं बोलतात. आणि ते झालं का मग विषय संपला. पहिले ओबीसी लोकांना कसं भांडण लावलं आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मराठा, कुणबी, आजही वाद संपला का? त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस जाऊन शपथ वगैरे घेऊन सर्व सांगितलं त्यांनी. पण ते शपथ कुठे गेली? ते मुख्यमंत्री नाही राहिले, दुसरे मुख्यमंत्री बनले. हे सर्व होत राहणार आहे. आमची एकच जबाबदारी आहे, उपवर्गीकरणावर आपले तज्ञ डॉक्टर सर्व ॲडव्होकेट इथं आहेच. हे आपल्याला पूर्ण लोकसंख्या कायदा, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट, आमच्या संविधानाची रचना सर्व सांगेल आपल्याला. मी जे आपल्या समाजामध्ये कशा प्रकारची आजही जे जागरूकता पाहिजे ती जागरूकता नाही आहे. आणि जे जागरूकता जर नसेल तर मग आम्ही काहीच करू शकणार नाही. बाबासाहेबांनी किती कष्ट केले हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. काही सोपं संविधान आपल्याला अन्नात नाही मिळालं. त्याच्याकरता बाबासाहेबांनी काय काय प्रयत्न केले, कुठं कुठं भांडले आणि सारं आयुष्य आपलं आपल्या समाजाचा उद्धार करण्याकरता त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. तेव्हा कुठं ते आपल्याला मिळालेलं आहे. पण मिळाल्यानंतर त्याचा वापर आपण नाही करत. फक्त आपला उद्देश एवढाच आहे की आरक्षणामध्ये आपल्याला कुठं त्यांना नोकरी मिळेल, शिक्षण झालं तर नोकरी भेटल्या पाहिजे. मला भेटलं, झाला, विषय संपला. किती शासकीय नोकर इथं आता आलेले आहे सभेमध्ये. आपल्या जिल्ह्यात किती शासकीय नोकरीमध्ये आपले अनुसूचित जातीचे लोक आहे. परंतु माझी जबाबदारी जोपर्यंत मी समजणार नाही, आता मी एवढं बोलत आहे, ॲडव्होकेट नारायण साहेबाला मी माहीत नसेल एवढं, कारण की त्यांनी मला बघितलेलं आहे. मी सर्व याच्यात राहत नव्हतो, परंतु सर्व माझ्या पत्नीच्या नॉमिनेशन कसं कॅन्सल झालं ते नारायण साहेब सांगतील आपल्याला. कसं संविधानाला कसं ते लोक मोडतात आणि संविधानाचा दुरुपयोग कसा करतात. कारण संविधानाची ताकद आपण बघितलं असेल. आता जेनजीचे जे आंदोलन झालं तर ही संविधानाची ताकद आहे की आम्हाला आंदोलन करायची परवानगी आहे, म्हणून आम्ही आंदोलन करू शकतो. जर
ते अधिकारच काढले तर मग तुमचा आवाज कोण ऐकणार? तुम्ही जमा पण नाही होणार, सोबत बसू शकणार नाही. तर मग आंदोलन कुठून आला? आणि तर आंदोलन म्हणजे 12 वर्षामध्ये जे सरकार सांगत होते की आमच्या सरकारमध्ये राजीनामा हा विषय नाही आहे, तर फक्त आमचे मुलं, छोटे मुलं 17 वर्षाचे 16 वर्षाचे तिथं होते जंतर मंतर, ज्यांनी काठ्या खाल्ल्या, लाठ्या खाल्ल्या, गोळ्या पण खाल्ल्या, त्यांनी एका सरकारला झुकवलंही आणि त्याचा राजीनामा बी करून दाखवला. सांसद बनल्यानंतर जेव्हा संसदेत गेलो, त्याच्या अगोदरपर्यंत ॲडव्होकेट साहेब संविधान वगैरे मी जास्त तेवढा त्याच्यात राहत नको, माझा धंदा बरा आणि मी बरा. मी माझी व्यथा आपल्याला सांगत आहे, कारण की नोकरी करायची नाही, बिझनेस करायचा, संधी मिळाली सांसद बनायची. सांसद बनल्यावर तिथं गेलं तर मला एक नवीनच होतं पहिल्यांदी, पण तिथं बघितल्यानंतर माझा अनुभव एवढं सांगतो की बाबासाहेबांनी जो संविधान दिलेला आहे त्याच्या बाहेर कोणीच जाऊ शकत नाही. ती सरकार कुठलीही येऊ, पण त्याचे रक्षण करायची जबाबदारी ही आमची आहे. आपण बघितलं असेल कितीतरी अमेंडमेंट कायद्यामध्ये ते आणत आहे, तर त्यांचा उद्देशच तो आहे का आम्हाला जे संविधानाने जे अधिकार दिलेला आहे. आता जे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आमचे अनुसूचित जातीचे पैसे वळवण्यात येत आहे, आमच्या हक्काचे पैसे, म्हणजे ते आपल्या घरी पैसे येणार नाही आहे, परंतु आपल्या समाजाच्या सुधारणा करता, आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता, स्कॉलरशिप करता जे आरक्षण काढून ठेवलेलं आहे, त्या पैशातून वेगळे काहीतरी कार्यक्रम करायचे. म्हणजे आपल्याकडे आपल्या हिस्साला जे पैसे नागपूर जिल्ह्यामध्ये आले, तर नागपूर जिल्ह्याच्या अनुसूचित जातीच्या एरियामध्ये म्हणा किंवा व्यक्तीवर म्हणा ते खर्च होणार की नाही होणार? करावंच लागेल. परंतु तोच पैसा जर वळवला तर जे आमच्या अनुसूचित जातींचे हॉस्टेल्स आहे, शाळा आहे, ज्या मुलांना फ्री एज्युकेशन आहे, ते नाही मिळणार ना. आणि तोच प्रयत्न आहे की हा समाज जास्त शिक्षित होत आहे, जास्त प्रश्न विचारत आहे, जास्त एकत्र येत आहे. मला सांगा बरं, नागपूरमध्ये जर आंदोलन कोणतं झालं असेल, खूप मोठे मोठे आंदोलन झाले असेल, पण आपल्या समाजाचं आंदोलन झालं असेल, अनुसूचित जातीचं आंदोलन झालं असेल, त्या आंदोलनाला यश आलं की नाही आलं? कुठलंही आंदोलन उचलून बघून घ्या. ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठे आंदोलन झाले असेल त्यांना यश आलं की नाही आलं? परंतु एक आंदोलन केलं, आताच आमच्या साहेबांचं नावच विसरून आलो मी, खामकर साहेबांच्या, त्यांनी सांगितलं की मुंबईला मोर्चा झाला, मुख्यमंत्र्याला स्टेटमेंट द्यावं लागलं की आम्ही उपवर्गीकरणावर सध्या कुठलाच विचार केलेला नाहीये. ही ताकद कशामुळे आली? अनुसूचित जातीच्या माहित आहे त्यांना का हे रस्त्यावर आले तर मग काही मागं पुढं पाहत नाही, आणि जोपर्यंत त्यांचा निर्णय होणार नाही तोपर्यंत वापसही जाणार नाही. फक्त आम्हाला जागृत करण्याची गरज असते. आमच्या लोकांना जेव्हा मी आज सांसदी बनलो असेल तर संविधान रक्षक, संविधान वाचवायचं हाच नारा होता की नाही राहुल गांधीजीचा. आणि त्याच्यात आपल्या सर्व लोकांनी सर्व हेवे दावे विसरून, सर्व पक्ष विसरून सर्वांनी संविधानाची रक्षा करण्याचं काम केलं. आपल्याला समजायचं आहे की आमचं हित कुठं आहे, आमच्या हित झाला विषय संपला असं नाही. मी जर सांसद बनलो, आता माझ्या बोलायच्या अगोदर त्यांनी सांगितलं का मी खूप राहुल गांधीजी सोबत, प्रियंकाजी सोबत, काँग्रेस पक्षासोबत आम्ही प्रत्येक लढाईमध्ये सोबत असतो. जरूर, कारण मी सांसद जर बनलो आहे तर माझी जबाबदारी आहे. आणि सांसद कशामधून बनलो आहे? कॅटेगरीमधून. मोठी जबाबदारी आहे ना आमची. जेवढे आमचे एससी सांसद आहे किंवा एससी आमचे आले शेड्यूल कास्ट जेवढे आमदार आहे, जर एका वेळेस उभे झाले, कुठली सरकार असो द्या, निर्णय आमच्या बाजूलाच लागेल. फक्त आपली जबाबदारी, मला मतदान कोणी केलेलं आहे, मला मतदान कशाकरता करून दिलेलं आहे, आणि माझी जबाबदारी काय आहे? मला नोकरी लागली, मी शिक्षित झालो, आरक्षण भेटला, नोकरी लागली. आज कितीतरी वर्ष झाले रेल्वेमध्ये
जागा रिक्त आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल घेऊन राहिले, पण शासन त्यांनी शासकीय नोकऱ्या काढलेल्या नाही आहे, ॲडव्हर्टाइजमेंट काढलेलं नाही आहे. आम्ही वारंवार पत्र देऊन आलो, आमचं कर्तव्य आम्ही पार पाडत आहे, परंतु ऐकायचे नाही आहे. ऐकलं तर आरक्षणामध्ये SC ST यांना घ्यावं लागेल. आजही आरक्षण कुठपर्यंत आहे? आपला क्लर्क, HM इथपर्यंतच. त्याच्यावर तर CMD वगैरे नाही म्हणत आमच्या आरक्षणानं. किंवा देशाच्या पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये कोणता सेक्रेटरी SC नाही आहात. मला आठवत नाही, कोणी झाला असेल तर माहित नाही. शेड्यूल कास्ट PMO मध्ये कोणता सेक्रेटरी दिसत नाही. मी एनर्जी कमिटीमध्ये आहे आणि एनर्जी कमिटीमध्ये सर्व PSU, देशातले सर्व मोठे PSU, NTPC असेल, भेल असेल, सर्व आमच्या समोर बसतात. त्यांच्या CMD जेव्हा बघतो आम्ही, एकदा असंच माझ्या डोक्यात आलं, तर आमचे गडचिरोलीचे सांसद होते किरसानजी, नामदेव किरसानजी. ते एक्साईज कमिशनर होते, रिटायर झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सांसद बनले. त्यांना म्हटलं हे पाट्या वाचा आपण. एकही किरसान, एकही बर्वे, गजबिये, नितनवरे, नारनवरे, मेसराम कोणीच नव्हता. भोयर, राऊत, OBC नव्हता. हा खरा आरक्षण आहे म्हटलं. आपल्याला त्या आरक्षणावर बोट ठेवतात, पण आरक्षण खरा कुठं आहे? किती मेसराम CMD बनले आहे, किती वासनिक, किती बर्वे, नाही दिसणार आपल्याला. एखाद सोडून द्या, एखाद विषय अपवाद. परंतु आमच्या आरक्षण कशा करता आहे हे सर्वांना माहिती आहे का? आमच्यावर किती अत्याचार झाला, मटका, झाडू, सर्व विषय आपल्याला सर्व माहिती आहे. 3000 वर्ष आमच्यासोबत कसं अमानुष पद्धतीने कसं वागणूक केलेली आहे, आणि आता हे 75 वर्षामध्येच थकले याच्यासाठी नाही, आरक्षणासाठी भीती आहे. ही जर हा समाज जर उभा झाला तर मग आमचं काही खरं नाही आहे. कारण की हा समाज जर उभा झाला तर प्रश्न विचारते, आपल्या हक्कासाठी लढतो. फक्त एवढं आपली जबाबदारी आहे. आयोजकांना खूप खूप धन्यवाद करेल, आणि सर्व आयोजकांना माझी विनंती राहील की ज्या पद्धतीने आपण नागपूरला हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याच धर्तीवर आपली जबाबदारी आहे की आपण ग्रामीण भागातल्या आपल्या अनुसूचित जातीचे सर्व 59 जातीचे सर्व समाजाचे लोक, मातंग समाजाला ते हातात धरून काही काम करत असेल, पण मातंग समाज शिक्षित आहे, त्यांनाही आपल्याला समजवता येईल की बाबा हा आपली एकता आज जर तुटलो आपण, त्यांच्या उद्देशच तो आहे की आम्हाला तुकड्यात वाटून घ्यायचा. तो ह्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो ह्या पक्षासोबत जुळलेला आहे, तो त्या पक्षासोबत जुळलेला आहे, असा टॅग लावून द्यायचा. म्हणजे जन्मना जे येणारी पिढी आहे ते त्याच्यासोबतच राहील. कारण की मग आपल्यामध्ये ते कट्टरता, मी कट्टर आहे म्हणते, मी पक्षासोबत गद्दारी करू शकत नाही. इकडं माझा समाज मरण तरी चालेल, पण मी पक्षासोबत गद्दारी करणार नाही. ही जी भावना आपल्यामध्ये उत्पन्न करून घेतात, माझ्या समाजाच्या, माझ्या लोकांच्या जर कुठं अहित होत असेल तर मी माझ्या पक्षातही विरोध करायला पाहिजे. ही ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर SC सांसद म्हणून किंवा SC पदाधिकारी म्हणून तुम्ही तिथं गेल्या पाहिजे. नाही तर मग काय अर्थ आहे? आरक्षण घ्या, समाजाच्या नावावर आपण नोकरी घ्या, निवडून या, पद घ्या, भोगा, आणि मग विसरून जा. बोद्धगयाचा विषय आहे, आपण बघितलं असेल. आम्हाला जेवढा विषय मांडता आला तेवढं आम्ही मांडले आहे. जिथं जिथं ज्या वेळेस दीक्षाभूमीचे कार्यक्रम होते आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये, आणि त्यांना टॉयलेट ठेवायचे आहे सामाजिक न्याय विभागाच्या ऑफिसमध्ये. म्हणजे कारण तिथं बाजूला कितीतरी ऑफिसेस आहे, कितीतरी ओपन ग्राउंड आहे, पण दिसतोय कोणतं? सामाजिक न्याय विभाग. मी विरोध केला, त्यांनी तिथं ठेवणं बंद केलं. जेव्हा आपण आवाज उचलू, आपण पदावर आहे, नोकरीवर आहे, कोणतेही ॲडव्होकेट आहेत, डॉक्टर आहे, आपली मोठी जबाबदारी आहे. कारण आपण जन्माला आलो तर काही सर्व करोडपती अरबपतीच्या घरी नाही आलो, सर्वसाधारण होतो आपण. आणि कुठेतरी बाबासाहेबांनी जो संविधान आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे आमची प्रगती होत आहे. आम्ही काहीच नाही, सर्व बुद्धिमान असेल, आमच्या ST मध्ये असेल, OBC मध्ये असेल, सर्व जातीमध्ये असेल, पण बाबासाहेबांनी जी रचना रचून गेलेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही वर येत आहे. हे विसरायला नाही पाहिजे. आम्ही उपवर्गीकरणावर आम्ही आयोजकांसोबत प्रत्येक ठिकाणी, मला यवतमाळ, वर्धा इथं सर्व ठिकाणी बोलवतात,
पण माझ्या मतदारसंघ एवढा मोठा आहे का मी माझ्या मतदारसंघ फिरू शकत नाही. आणि मग बाकी दिल्लीचे आमच्या सत्र आहे, आमचे कामं आहे, विकास कामं आहे. कारण निवडून आल्यानंतर मी सर्वांच्याच झालेलो आहे. मग ते एस-सी असेल, एस-टी असेल, ओबीसी असेल, जनरल असेल, सर्वांसाठीच मला काम करायचे आहे. परंतु ज्या कॅटेगरीमधून मी येतो त्या कॅटेगरीवर जर अन्याय होत असेल तर नक्कीच मी पूर्ण आपल्या सोबत उभा राहील. जेव्हा जेव्हा मला आवाज द्याल त्या त्यावेळेस मी आपल्या सोबत राहील. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.